तंदूर न वापरता हॉटेलसारखीच गरमागरम मस्त अशी नान किंवा रोटी घरच्या घरी बनवू शकते का? तर उत्तर आहे हो. तर हीच रोटी कशी बनवायची, त्याचबरोबर चमचमीत असा मटर पनीर मसाला आणि अगदी हॉटेलसारखंच जिरा राईस कसा बनवायचा, या सगळ्या रेसिपीज मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्या बारीक सारीक टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. नमस्कार, मीनास तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्यापैकी प्रत्येक जणाला हॉटेलसारखं जेवण घरी बनवण्याची खूप जास्त क्रेज असते. तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर मसाला. त्याचबरोबर अगदी तंदूर न वापरता अगदी सेम टू सेम रोटी घरच्या घरी कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर जिरा राईसची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर. थोडक्यात आज आपण बघणार आहोत मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल थाळी. तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट किचनकडे नेते. तत्पूर्वी एकच विनंती, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला तर डिसलाईक केलं तरी चालेल. तुमच्या ज्याही कमेंट्स असतील त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सर्वात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत. इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे एका बाउलमध्ये. तर हे पीठ आपण रोटीसाठीचं पीठ भिजवणार आहोत, कारण हे पीठ भिजण्यासाठी साधारण 1 ते 2 तास लागतात. तर याच्यामध्ये आपण इथे घेतलेला आहे 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा खाण्याचा सोडा. जो घरी खाण्याचा सोडा असतो तो मी इथे घेतलेला आहे. तर या इतक्याच गोष्टी मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता हे सगळं कोरडं मिक्स करून घेऊया आपण. आणि हा जो 2 कप मैदा आहे हा मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण साखर, मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे, तो मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे बघा पाऊण कप दही आहे. तर पाऊण कप ते 1 कप दही आपल्याला वापरायचं आहे. पण तुम्ही ठरवू शकता, जसं जसं तुम्ही मळत जाल पीठ तसं तसं तुम्हाला किती वापरायचं आहे त्याचा अंदाज येत जाईल. तर इथे बघा मी थोडं थोडं दही घेतलेलं आहे आणि मग हे छान असं मैदा आपण मळून घेत आहोत. तर दही थोडं थोडं घेत गेल्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जातं. आणि त्याचबरोबर बरेचदा दह्यामध्ये पाणी जास्त असतं किंवा खूप घट्ट दही असतं, तर त्यावेळेला दह्याचं प्रमाणसुद्धा जास्त होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं करून दही वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला लागलं तर मग वरून तुम्ही पाणी वापरू शकता. आणि आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, पण इथे तुम्ही बघू शकता पीठ असं चिकट दिसते. तर दही आणि सोडा घातल्यामुळे याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस स्टार्ट झाली की असं पीठ थोडंसं जसं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं दिसतं. खूप असं सॉफ्ट किंवा असा क्लीन डो दिसत नाही. आणि हे अशाच पद्धतीनं पुढचे 5 ते 7 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि सगळं पीठ, दही आणि जे आपण जिन्नस घातलेले आहेत ते सगळे एकजीव होतील अशा पद्धतीनं आपण हा डो मळून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपण दही घालतोय, तर त्यासाठी हे पीठ फर्मंट होण्यासाठी किमान म्हणजे कमीत कमी 1 तासाचा तरी वेळ द्यावा लागतो. तर जेव्हाही तुम्ही रोटी बनवणार असता तेव्हा सगळ्यात आधी पीठ मळून घ्यायचं आणि मग बाकीचे सगळे पदार्थ करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी रोटी बनवायला घ्यायची. अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर व्यवस्थित टाईम मॅनेज होतो. आता इथे बघा मी थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे. तर हे पीठ व्यवस्थित दिसतंय. पाणी किंवा तेलाचा हात तुम्ही लावू शकता इथे अशा पद्धतीनं, मग ते पीठ व्यवस्थित मिळून येतं. पण हे पीठ अशा पद्धतीनं थोडंसं चिकटच व्हायला हवं आहे, कारण फर्मेंटेशनची जेव्हा प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा हे अशाच पद्धतीनं होतं. आणि हा कणकीसारखा डो आपल्याला मळायचा नाही आहे, तर एकदम सैलसर आणि एकदम मऊसर डो आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर आता याला मी छान असं झाकण ठेवते आणि याला आपण जितका वेळ देता येईल तितका रेस्टिंग टाईम देऊया. तर इथे मी याच्यावरती झाकण ठेवते आणि आपण पुढच्या सगळ्या बाकीच्या रेसिपीज करायला घेऊया.
तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया मस्त हॉटेल स्टाईल मटर पनीर मसाला कसा बनवायचा। तर बरेच वेळेला आपलं पनीर जे आहे ते खूप चिकट किंवा चिवट होतं, तितकंसं सॉफ्ट होत नाही किंवा ग्रेव्ही आपल्याला जशी हवी आहे तशी टेस्टी आणि थिक होत नाही। तर या सगळ्या गोष्टींची किंवा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी ह्या रेसिपीमध्ये क्लिअर केलेली आहेत। ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे। त्याचबरोबर काही छान आणि छोटे छोटे टिप्स सुद्धा मी शेअर केलेले आहेत। तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे प्रमाण मी भाजीसाठी वापरलेलं आहे ते एक्झॅक्टली 8 ते 10 लोकांसाठी पुरेसं आहे। सो जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल पर्टिक्युलरली भाजीची, तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच किंवा हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल। तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या पहिल्या पदार्थाकडे। इथे मी घेतलेलं आहे 200 ग्रॅम पनीर। हे पनीर व्यवस्थित पाण्याने धुवून घेतलेलं आहे। धुतल्यानंतर त्याचे असे क्यूब्स कट केलेले आहेत आणि कट केल्यानंतर तुम्ही बघा हे बरोबर 1 कपच्या आसपास झालेलं आहे। इथे एका कढईमध्ये मी तेल छान असं गरम करायला ठेवलेलं आहे। तेलाचं प्रमाण साधारण 3 ते 4 पळ्या इतकं आहे। तर आधी मी तेल चेक करून घेते की तेल जर व्यवस्थित कडलेलं असेल तर आपला जो पनीर आहे तो याच्यातून व्यवस्थित फ्राय होऊन निघतो अशा पद्धतीने। तर आता तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये जितके मावतील तितके पनीरचे क्यूब्स आपल्याला घालायचे आहेत आणि दोन्ही साईडनं छान गोल्डन होईल इतपत आपल्याला हे मस्त तळून घ्यायचं आहे। तर आता हे का तळायचं? तळल्यामुळं काय होतं? तळल्यामुळं पनीर भाजीमध्ये एकजीव राहतो, म्हणजे एकसंध राहतो, तो असा फाटत नाही किंवा त्याचे तुकडे पडत नाहीत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ग्रेव्हीला किंवा आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते। तर इथे तुम्ही बघू शकता पनीरचे क्यूब्स असे छान तळून तयार आहेत आणि मस्त असे फुललेले सुद्धा आहेत। तर बरेचदा पनीर तळल्यानंतर चिवट होऊ नये यासाठी मी इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये हे तळलेलं पनीर आपण ठेवून देणार आहोत। त्याच पद्धतीने आता उरलेलं पनीर सुद्धा मी तळून या पाण्यामध्ये काढलेलं आहे। तर हे पाणी आपण पुढे यूज करू शकतो, त्यामुळं हे असेच पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण 8 ते 10 लोकांच्या प्रमाणे इथं साहित्य घेत आहोत। इथे बघा मी मीडियम साईजचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत। तर हे कांदे आणि हे टोमॅटो मी रफली चॉप करून घेणार आहे। आता आपण याची ग्रेव्ही बनवूया। तर ग्रेव्हीसाठी मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे, ज्या तेलामध्ये आपण पनीर तळून घेतलेलं होतं। तर याच्यामध्ये बघा मी 3 ते 4 तेजपत्ते घातलेले आहेत, 1 बदाम फूल घातलेलं आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मी आणि 3 ते 4 हिरवी वेलची सुद्धा इथे वापरलेली आहे। हिरव्या वेलचीने कोणतीही व्हेज किंवा नॉनव्हेज ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते आणि फ्लेवर पण खूप छान येतो। आणि इथे कांदे आपण रफली चॉप करून घेतलेले होते ते, आणि हे कांदे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहेत। कांदे थोडेसे सॉफ्ट झाले की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात। आता हा कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जावा यासाठी मी अगदी पिंच ऑफ मीठ इथे घातलेलं आहे। मिठामुळे लवकर गोष्टी शिजतात आणि त्यातलं मॉइश्चर पटकन निघून जातं। गॅस मोठा ठेवलेला आहे आणि छान असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा वाटू शकतो, पण स्टेप बाय स्टेप मी प्रोसेस सांगितलेली आहे, जेणेकरून कोणाचाही पदार्थ फसणार नाही किंवा बिघडणार नाही। आता इथे कांदे व्यवस्थित मऊ झालेले आहेत, तर त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून साधारण 5 मिनिटांनी आपण हे झाकण काढून घेऊया। तर कांदे आणि टोमॅटो खूप जास्त आहेत, तर आपल्याला ते चांगले खरपूसच भाजून घ्यायचे आहेत। सो अजून 5 मिनिटं मी याला छान परतून घेणार आहे। आता इथे बघा तुम्ही कांदा आणि टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेला आहे। इथे मी 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे। 2 चमचे धनेपूड आहे। तर धनेपूड नेहमी जास्त घ्यायची, त्याच्यामुळे चव आणि थिकनेस छान येतो। आणि इथे मी 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे। गरम मसाल्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो त्याच्यासाठी। आणि चवीप्रमाणे लाल तिखट घ्यायचं आहे। तर माझा कोल्हापुरी साठवणीतला मसाला आहे किंवा कांदा लसूण मसाला जो म्हणतो तो इथे मी वापरलेला आहे, त्याच्यामुळे बाकीचे मसाले मी कमी वापरलेले आहेत।
तुम्ही जर फिक्कं तिखट किंवा फक्त मिरची पावडर वापरत असाल तर एखाद दुसरा चमचा तुम्ही अजून गरम मसाला वापरू शकता. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर ही अशी ग्रेव्ही आहे जी तुम्ही एकदाच बनवू शकता, म्हणजे तुम्हाला पुन्हा भाजी बनवताना कुठल्याही एक्स्ट्राचे मसाले ॲड करण्याची अजिबात गरज नाही. तर इथे बघा 1/2 कप मी काजू घेतले होते आणि ते असे भिजत ठेवले होते. साधारण अर्धा तास हे भिजवलेले काजू आहेत. तर पाण्यासकटच काजू मी याच्यामध्ये घातलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा तुम्ही सगळे मसाले आहेत, लाल तिखट, मीठ वगैरे ज्या गोष्टी आपल्याला भाजीमध्ये घालायच्या होत्या सगळे आपण इथे ग्रेव्हीसाठी जे आपण मसाला बनवलेला आहे त्यामध्ये घातलेले आहेत. आणि 2 मिनटं वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला तयार झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि याला आपण थोडंसं थंड होऊ देऊया. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मसाला करता तर त्याची ग्रेव्ही पण छान होते आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही समजा संध्याकाळी जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही मधल्या वेळेत ही ग्रेव्ही करून ठेवू शकता किंवा अगदी पहाटेला तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा ही अशा प्रकारे ग्रेव्ही बनवू शकता. आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण पनीरचं पाणी आहे ते वापरू शकतो. अशा पद्धतीने एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि इथे बघा 1 कप मी मटर घेतलेले आहेत, हिरवे ताजे मटर घेतलेले आहेत. आता इथे एक पॅन घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअली भाजी बनवणार आहोत. तर या पॅनमध्ये साधारण 1 मोठा चमचा तेल घेऊया आपण. तर हे तेल आपण जे पनीर तळण्यासाठी तेल वापरलं होतं तेच आपण प्रत्येक ठिकाणी वापरलेलं आहे, कारण पनीर तळण्यासाठी आपण थोडं जास्त तेल वापरलं होतं. अगदी 1 चमचा तूप इथे मी घातलेला आहे आणि तूप चांगलं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण खडे मसाले घालूयात. खडे मसाले घातल्यामुळे भाजीला एक ताजा फ्लेवर येतो. तर खूप जास्त मसाले घालण्याची गरज नाही. इथे मी 1 बदाम फूल घेतलेलं आहे, पुन्हा 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला लाल मिरची आवडत असेल सुक्की तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. 2 ते 3 तमालपत्ते घेतलेले आहेत मी आणि एक 10 ते 15 सेकंद परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी घालते 1 ते 1.5 चमचा आले लसूण पेस्ट. तर ही सुद्धा ताजे आले लसूण पेस्ट आहे. इथे आपण फोडणीमध्ये कांदा वापरत नाही आहोत तर त्यामुळे मी आले लसूण पेस्ट इथे वापरलेली आहे. मसाला करताना आपण आलं लसूण वापरलेलं नव्हतं. तर लसणाच्या फोडणीचा फ्लेवर वेगळा येतो भाजीमध्ये आणि कांद्याच्या फोडणीचा फ्लेवर वेगळा येतो. तर तुम्ही त्या गोष्टीसुद्धा ऑब्झर्व करत चला. आणि इथे आपण जो मसाला बनवलेला आहे ग्रेव्हीसाठीचा किंवा वाटण, ते सगळं वाटण मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आपण सगळे मसाले आणि सगळ्या गोष्टी आधीच भाजून घेतलेल्या आहेत, त्यामुळे इथे आपल्याला अगदी कमी वेळामध्ये हे भाजून होतं. 2 ते 3 मिनटामध्ये हे छान असं तेल सोडायला लागतं. तुम्ही इथे बघू शकता मसाला साईडनं तेल सोडायला सुरुवात झालेली आहे. यावेळेला तुम्ही ह्या ग्रेव्हीची टेस्ट घेऊ शकता. जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं तिखट आणि मीठ या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. माझ्यासाठी सध्या हे सगळं परफेक्ट आहे, सो मी इथे कोणतंही तिखट किंवा मीठ ॲड करत नाही आहे. आता मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मटर घालूयात. तर या दिवसामध्ये सगळीकडे मस्त छान असे हिरवेगार मटर आलेले आहेत. तर या दिवसामध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि हे 1 मिनिट परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाण्यासकट पनीर घालणार आहोत. तर पनीर चिवट होऊ नये म्हणून आपण हे कोमट पाण्यामध्ये ठेवतो आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण एका वेळेला एका दमात सगळे मसाले घालून मस्त अशी ग्रेव्हीचा जो वाटण आहे ते बनवलं होतं, त्यामुळे ही भाजी आपली अगदी जाता जाता होते. आणि तुम्हाला जितकं पाणी घालायचं आहे तितकं तुम्ही ते घालून याला एक छान उकळी आणून द्यायची आहे. तर इथे बघा मी साधारण 1 पेला पाणी घातलेलं आहे. आता याला झाकण लावून 2 ते 3 मिनिट किंवा तुम्हाला जितका वेळ उकळी आणायची आहे तितका वेळ तुम्ही उकळी आणू शकता. तर उकळी आलेली आहे. अगदी 5 मिनिटच आपण याला गॅसवरती ठेवलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता आपली छान भाजी तयार आहे. आणि फायनली तयार आहे आपली मस्त अशी मटर पनीर मसाल्याची रेसिपी.
कोणत्याही हॉटेलपेक्षा अगदी बेस्ट रेसिपी आहे. एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही अक्षरशः हॉटेलमधली रेसिपी विसराल, इतकी छान रेसिपी होते ही. तर आपली भाजी तयारच झालेली आहे. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊया, ते म्हणजे जिरा राईस. तर बरेच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की जिरा राईस आपण डायरेक्ट फोडणी देऊन करायचा की मग भात करून घेऊन मग आपण जिरा राईस करायचा. भात फोडणी देण्यासाठी आपण आधी भात कच्चा करायचा की पूर्ण आपण राईस बनवून घ्यायचा. किंवा बरेचदा कसं होतं की जर आपण डायरेक्ट फोडणी दिली तर जिरे सॉफ्ट होतात, तसे क्रंची लागत नाहीत. किंवा भात आपला सुट्टा होत नाही, मोकळा होत नाही, चिकट होतो. तर कोणताही राईस वापरा तुम्ही, अगदी बासमती पासून जिरा राईस कोणताही, नवा जुना कोणताही वापरा, तुमची रेसिपी परफेक्ट होईल. अशा पद्धतीने मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बरेचसे इतर वेगवेगळे प्रकार आहेत, पण ही रेसिपी खास करून तुम्हाला जेव्हा मोकळा आणि हॉटेल सारखाच राईस खायचा असतो त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सो चला जाऊया. जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी 1 कप बासमती तांदूळ वापरलेला आहे. सुट्टा जो लूजमध्ये बासमती तांदूळ येतो डीमार्टमधून, तिथून मी हा आणलेला आहे. तर हा बासमती तांदूळ जो आहे तर इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, बासमतीच वापरला पाहिजे असं काही नाही. तर हा तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेला धुवून घ्यायचा. अगदी हाताने व्यवस्थित चोळून हा धुवून घ्यायचा. कारण जर तांदूळ नवीन असेल तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं आणि जर स्टार्च असेल तर मग भात चिकट होण्याची खूप जास्त शक्यता असते. तर आपल्याला भात तर मोकळा हवा आहे, पण तो मऊ पण हवा आहे. तर या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी आपण हे तांदूळ जे आहेत 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुतलेले आहेत आणि नितळून ठेवायचे, हे पाण्यात ठेवायचे नाही आहेत. तर बासमती तांदूळ वापरलेला आहे, त्यामुळे मी जितका तांदूळ आहे त्याच्या एक्झॅक्टली डबल पाणी घेतलेलं आहे. तर इथे मी कुकरमध्येच भात शिजवणार आहे. तर बरोबर 2 कप इथे मी पाणी घेतलेलं आहे कुकरमध्ये. तुम्ही हा भात भांड्यामध्ये सुद्धा शिजवू शकता, पण त्यासाठी आपल्याला बरेचदा लक्ष द्यावं लागतं. तर कुकरमध्ये शिजवलं की पटकन शिजून जातं. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 ड्रॉप तूप टाकलेलं आहे, जेणेकरून भात चांगला मोकळा होईल. तर हे पाणी बघा मी मस्त असं गरम करून घेतलेलं आहे आणि पाणी गरम करून घेऊन मगच त्याच्यामध्ये मी हे भिजवून नितळलेले तांदूळ घातलेले आहेत. आता हे तांदूळ घातल्यानंतर चमच्याने ते व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून सगळीकडे पाण्यामध्ये ते तांदूळ जे आहेत मिक्स होतील व्यवस्थित. आणि ही स्टेप खरंच खूप गरजेची आहे जर तुम्ही कुकरमध्ये भात करत असाल तर. असे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर याच्यामध्ये मी साधारण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि याला झाकण लावून गॅसवरती ठेवून देणार आहे. तर व्यवस्थित झाकण लावल्यानंतर इथे मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम बघू शकता तुम्ही, अगदी लो टू मिडियम आहे. याच फ्लेमवरती आपल्याला याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे कुकर. आता 5 ते 10 मिनटानंतर बघा वाफ येणं बंद झालेलं आहे. तर मी झाकण काढते. आतमध्ये भात छान शिजलेला आहे. तर हा गरम असतानाच आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया, जेणेकरून यातली वाफ गेली की हा तांदूळ चांगला मोकळा होतो. मोकळा करण्यासाठी आपण झारा किंवा उलथणं वापरायचं नाही. धारदार कोणतीही वस्तू वापरायची नाही. अगदी सॉफ्ट गुळगुळीत असणारी वस्तू जसं की हा स्पून वापरायचा, जेणेकरून भात व्यवस्थित मोकळा होईल. तुम्ही बघू शकता इथे भात आपला छान व्यवस्थित शिजलेला पण आहे आणि अगदी मोकळा पण आहे, खूप चिकट नाही आहे. तर तुम्ही हा जो भात आहे हा फॅनखाली याची वाफ घालून घेऊ शकता किंवा मग थोडासा थंड झाल्यानंतर एक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये जेव्हा तुम्ही भात ठेवता तेव्हा तो व्यवस्थित सुट्टा होतो आणि मग भात जेव्हा आपण नेक्स्ट टाईम परतून घेतो त्यावेळेला तो भात आहे ना तुटत नाही. तर इथे बघा तुम्ही फ्रीजमध्ये मी अर्धा तास ठेवला होता, भात मस्त मोकळा झालेला आहे. आता आपण जिरा राईसला फोडणी देण्याची प्रोसेसकडे जाऊया. इथे बघा मी साधारण 1.5 चमचा तूप घेतलेला आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तुम्ही तेलामध्ये सुद्धा याला फोडणी देऊ शकता.
तर तूप आपल्याला खूप गरम नाही करायचं आहे. तूप थोडंसं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये मी 2 लवंगा आणि 1 बदाम फूल घातलेलं आहे. पुन्हा आपण 1 ते 1.5 इंच दालचिनी घातलेली आहे आणि 2 ते 3 तेजपत्ते घातलेले आहेत. तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे आले लसूण पेस्ट. ही फ्रेश घरी बनवलेली आले लसूण पेस्ट आहे. तुम्ही रेडीमेड पेस्टसुद्धा वापरू शकता. तर बरेचदा आपण काय करतो, जिरा राईस बनवताना जिऱ्याची फोडणी देतो. पण जिऱ्याची फोडणी देत असताना जोपर्यंत आपण बाकीचे मसाले घालू तोपर्यंत आपले जिरे पूर्ण करपून जातात. तर त्यासाठी आपण जिरे सगळ्यात शेवटी घालणार आहोत. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. अगदी 1 ते 2 तुकडे करून मगच घातलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. कच्चा लसूण आपल्याला भातामध्ये ठेवायचा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जिरा राईसची शान म्हणजे कढीपत्ता. खूप सारा कढीपत्तासुद्धा मी इथे घातलेला आहे, पण तो सुद्धा फोडणीमध्ये न घालता मी अशा पद्धतीने घातलेला आहे जेणेकरून कढीपत्ता आपल्याला भातामध्ये सुद्धा फ्रेश दिसेल. आता मी थोडंसं साहित्य बाजूला काढून घेतलेलं आहे तेलामध्ये साईडला आणि मध्यभागी साधारण 2 चमचे जिरे घातलेले आहेत. गॅसची फ्लेम अगदी लो आहे. आणि आता हे जिरे घातल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूयात राईस. तर हे जिरे साधारण अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला याच्यामध्ये राईस घालायचं आहे. तर जिरे आपले छान खमंग झालेले आहेत. तर याच्यामध्ये हळूहळू हाताने मी हा भात काढून घेते. आणि हा भात मिक्स करताना सुद्धा अगदी धारेचं कोणताही झारा किंवा आपल्याला उलटणं वापरायचं नाही आहे. अगदी लाकडी चमचा तुम्ही वापरू शकता आणि अगदी हळुवारपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी अगदी हळुवारपणे सगळा राईस मिक्स करून घेतलेला आहे फोडणीमध्ये. गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि तुम्ही बघू शकता हॉटेलसारखा आपला राईस दिसत आहे. याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहे आणि याला व्यवस्थित दाबून ठेवायचं आहे. भांड्यामध्ये व्यवस्थित दाबून ठेवायचं आहे. तर मी आधी याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेते आणि कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर हा राईस असा दाबून ठेवायचा आहे जेणेकरून आपण जे फोडणीमध्ये मसाले घातले होते लसूण किंवा दालचिनी किंवा बदाम फूल तर त्याचा फ्लेवर जो आहे जेव्हा आपण ह्याला असं दाबून ठेवून झाकण लावून 5 मिनटं ठेवून देऊ तेव्हा त्याचे फ्लेवर जे आहेत ते वाफेतून भातामध्ये उतरले जातील. इतकी साधी स्टेप आहे. तर हे मी व्यवस्थित प्रेस करून ठेवलेलं आहे. आता याला छान असं झाकण लावून आपण 2 ते 3 मिनिट ठेवून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला जिरा राईस तयार आहे. पण मी हा आताच मोकळा नाही करणार आहे. याला असाच मी बाकीच्या रेसिपी होईपर्यंत झाकून ठेवणार आहे. जेव्हा आपल्याला खायचा असतो तेव्हाच आपण हा काढून मोकळा करून घ्यायचा. तोपर्यंत आपण याला झाकूनच ठेवायचा. आणि आता मी तुम्हाला ताटामधला भात दाखवते. बघा याच्यामध्ये किती सारे मसाले. तर हा फ्लेवर आणि हा कलर फक्त झाकून ठेवल्यामुळेच येतो. तर मग कशी वाटली राईस आणि भाजीची रेसिपी. तर त्याचबरोबर हॉटेलसारखी भाजी म्हटलं की हॉटेलसारखी रोटी सुद्धा आपल्याला नक्कीच खावीशी वाटते. पण ही रोटी आपण डेली बनवत नाही किंवा आपल्याला तंदूर नसतो म्हणून सगळ्यात महत्वाचं कारण की आपल्याकडे तंदूरच नाही. तर मग रोटी कशी करणार किंवा आपण ईस्ट घरी आणून ठेवत नाही तर ईस्ट शिवाय रोटी कशी बरं करायची. तर ह्या सगळ्या गोष्टी विसरा. आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं ते वापरून तंदूर न वापरता तंदूरपेक्षाही परफेक्ट आणि हॉटेलपेक्षाही लज्जतदार रोटी घरच्या घरी कशी बनवायची चला बघूया. तर रोटीसाठीचं पीठ जे आहे ते आपण आधीच मळलेलं आहे आणि बघता बघता 1 ते 1.5 तास होऊन गेलेला आहे. पीठ व्यवस्थित फर्मंटसुद्धा झालेलं आहे. जर हाताला थोडंसं चिकटत असेल तर तुम्ही पाण्याचा किंवा तेलाचा हात लावू शकता. तर मी आधी थोडंसं तेल हातावरती घेते आणि हे पीठ जे आहे पुन्हा आपल्याला 5 ते 6 मिनिट छान मळून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जर पीठ खूप जास्त पातळ वाटलं तर तुम्ही थोडीशी पिट्टी अजून याच्यामध्ये घालू शकता किंवा थोडासा मैदा याच्यामध्ये घालू शकता. जनरली
जे रोटीचं पीठ आहे, ज्याच्यामध्ये आपण नान बनवतो किंवा रोटी बनवतो, त्याचं जे कणिक आहे किंवा त्याचा जो डो आहे तो सैलच असतो. तर तुमच्याकडून जितकी रोटी व्यवस्थित लाटली जाईल तितपत हा सैलच ठेवायचा आहे. हा घट्ट अजिबात नसतो. तर मी इथे तुम्ही बघू शकता अगदी पीठ फक्त हाताला चिटकू नये इतपत याच्यामध्ये कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मळून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ एकदम एकदम सॉफ्ट झालेलं आहे. अगदी ब्रेडसाठी जसा डो असतो तसा डो झालेला आहे. आणि हे सुद्धा आपण ईस्ट न वापरता छान दह्यामध्ये फर्मंट केलेलं आहे. आता याच्यानंतर याचे छान गोळे बनवून घेऊया. तर 2 कप मैद्यामध्ये साधारण 8 ते 10 गोळे बनतात. तर तुम्ही जसा छोटा मोठा आकार घ्याल त्या पद्धतीने त्याचं रोटी तुम्ही बनवू शकता. तर इथे मी साधारण चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे. रोटी ही थोडीशी जाडसर असते चपातीपेक्षा. तर याचा गोळा बनवल्यानंतर याला पिठामध्ये ग्रीस करून घ्यायचं किंवा पीठ लावून घ्यायचं आणि पिठावरती छान असं लाटून घ्यायचं. तर मैदा जेव्हा तुम्ही लाटता तेव्हा त्याच्यानंतर तो आकसला जातो. त्यामुळे मी थोडंसं जास्त पीठ वापरून इथे याची चपाती लाटून घेते. तर जेवढी लाटाल त्याच्यापेक्षा ती थोडी छोटी होते, म्हणून थोडीशी मोठी लाटून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवते. आणि दुसरी टिप की जर तुम्हाला खूप कडक रोटी आवडत असेल तर एकदम पातळ रोटी लाटायची आणि थोडी सॉफ्ट आवडत असेल तर मग थोडीशी जाडसर लाटायची. तर साधारण जो आकार आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो तेवढ्या आकाराची मी चपाती लाटलेली आहे. तर याला वरून आपण पाण्याने छान ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे पाणी लावून घ्यायचं. जसं आपण भाकरी तव्यात टाकल्यानंतर पाणी लावतो तर इथे एक्झॅक्टली उलटी प्रोसिजर करायची आहे. आधी आपण ह्या भागाला पाणी लावणार आहोत आणि हा भाग आपण तव्यावरती टाकणार आहोत. जो पाण्याचा भाग आहे तो आपल्याला तव्यावरती टाकायचा आहे. आणि साईडला मी तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेलाच आहे. तर हा तवा गरमच आहे. याच्यामध्ये ही पाण्याची बाजू जी आहे ती मी तव्यावर टाकलेली आहे. आणि गॅस मीडियम टू हायमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता आपली रोटी जी आहे खूप छान अगदी हॉटेलसारखी तयार होते. तुम्ही अक्षरशः विश्वास करू शकणार नाही इतक्या छान पद्धतीने ही रोटी तयार होते. तर जेव्हा छान असे बबल्स यायला तयार होतात किंवा फुगे यायला सुरू होतात त्यावेळेला आपण ही रोटी दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत. तर इथे मी व्हिडिओ थोडासा स्लो घेतलेला आहे कारण प्रोसिजर तुमच्या लक्षात यावी म्हणून. इथे बघा तुम्ही छान असे बबल्स आलेले आहेत रोटीला. तर आता हा तवा मी मस्त उचलून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने ही रोटी भाजून घ्यायची आहे. तर जर तुम्ही ते नॉनस्टिक तवा वापरला तर कदाचित ही रोटी आहे ती तव्याला न चिकटता अशी सुटू शकते. तर सुटली तरी काही हरकत नाही. तुम्ही दुसऱ्या बाजूने डायरेक्टली गॅस फ्लेमवरती तुम्ही ती धरू शकता चिमटीने आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी रोटी व्यवस्थित भाजली जाईल असा आपल्याला तवा फिरवून घ्यायचा आहे. तर येस, आणि तयार आहे आपली मस्त अशी गरमागरम हॉटेलपेक्षा भारी तंदूर न वापरता बनवलेली नान किंवा रोटी. तर याच डोमध्ये जेव्हा तुम्ही कोथिंबीर घालता तर त्याला मसाला रोटी किंवा कोथिंबीर रोटी म्हणतात. आणि जर तुम्ही गार्लिक नान बनवायची असेल तर लसूण पेस्ट किंवा लसूण खिसून घालायचं याच डोमध्ये. तर त्यावेळेला ती गार्लिक नान होते. त्याला तुम्ही बटर लावलं तर बटर नान होते. आणि लिटरली घरातल्या सगळ्यांना अगदी फॅन करून टाकाल अशी ही छान टेस्टी रोटी. इथे मी पुन्हा अजून एक रोटी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघा व्यवस्थित अशा हाताने मी गोल करून घेतलेली आहे रोटी आणि अगदी पातळ लाटलेली आहे. आणि पाण्याची बाजू तव्यावरती टाकायची आणि ह्याला जेव्हा बुडबुडे किंवा बबल्स येतील किंवा फुगे येतील म्हणा तुम्ही, त्यावेळेला ती व्यवस्थित मागच्या बाजूनी शेकली गेलेली असते. थोडासा कलरसुद्धा तिचा चेंज होतो. त्यावेळेला आपल्याला हा तवा फ्लिप करायचा आहे, म्हणजे उलटा करायचा आहे.
तर इथे बघा तुम्ही हळूहळू रोटीचा कलरसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे. तर तंदूर न वापरता घरच्या घरी कोणीही बनवू शकेल अशी सोपी रेसिपी आहे. तर एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या 31 डिसेंबरला सुद्धा तुम्ही या रोटी घरात बनवू शकता. तर आता एका बाजूने ही रोटी व्यवस्थित शेकली गेलेली आहे. आता तवा मी फ्लिप करते, म्हणजे उलटा पकडते, जेणेकरून दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित भाजली जाईल. आणि समजा आता एका बाजूने रोटी सुटलेली आहे. कधी जर समजा तुमची रोटी सुटलीच तर त्यावेळेला तुम्ही डायरेक्टली तव्यावरती धरून ती रोटी शेकू शकता. इथे बघा अगदी मस्त, अगदी तंदूरमध्ये भाजल्यासारखीच आपली रोटी तयार झालेली आहे. आणि याच्यावरती जेव्हा आपण तूप लावू किंवा लोणी लावू तेव्हा बनते ही बटर नान. त्याचबरोबर इथे मी मसाला नान पण बनवलेली आहे आणि गार्लिक नानसुद्धा बनवलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रोटीज मी इथे बनवलेल्या आहेत. तर मंडळी, आजची रेस्टॉरंट स्टाईल कॉन्टिनेंटल थाली तुम्हाला कशी वाटली? यातली एक एक रेसिपी मी तुमच्यासाठी अगदी काळजीपूर्वक शेअर केलेली आहे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला एक कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढे अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.